कामासुराचे गर्वहरण अर्थात महोत्कट गणेशाचा विकट अवतार. कामासुराचे गर्वहरण अर्थात गणेशाचा विकट अवतार सविनय सहर्ष सादर करत आहोत. कामासुराचे गर्वहरण. स्वर्गलोकी देव सभेमध्ये अप्सरेचे नृत्य चालू असता दैत्यराज कामासुराने अप्सराच्या सौंदर्यावर मोहित होऊन तिचे अपहरण केले. हीच ही वेळ, हीच ही घटिका. शिकाय रे केलं. हे रूप सुंदरी, मी तुझ्या रूपावर मोहित झालोय. तू तुझ्या नृत्य गायनाने माझे मनोरंजन कर. बस फक्त एवढीच इच्छा आहे. क्षमा असावी दैत्यराज, परंतु मी स्वर्गातील अप्सरा असून देवराज इंद्र महाराजांच्या आज्ञेशिवाय पुन्हा समोर नृत्य करू शकत नाही. काय तर म्हणे देवराज इंद्रांच्या आज्ञेशिवाय. हे रूप सुंदरी, तू हे विसरू नकोस. इंद्र दरबारातूनच सर्व देवांसमक्ष तुझं अपहरण केलं होतं. तू माझी दास आहेस. आज जर तू माझ्या समोर नृत्य गायन केलंच नाही तर तुझे हे सौंदर्य ज्याचा तुला अभिमान आहे ते विद्रूप करून अंधार कोटी ठेन. क्षमा असावी दैत्यराज. क्षमा रमे, इथे पण नाही आणि परंतुही नाही. हे माझे राज्य आहे. इथे मी म्हणेन तो अंतिम शब्द. चल सुरुवात कर. रंभे, नृत्य गायनाला सुरुवात कर आणि माझं मनोरंजन कर. नाचते कामासुराच्या दरबारी. नाचते कामासुराच्या दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी. रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी कामासुराच्या दरबारी. नाचते मी कामासुराच्या दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी. रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी कामासुराच्या दरबारी. नाचते मी कामासुराच्या दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी. रूप पाहून दिसे सुंदरी. तुमचं आगमन माझ्या लक्षातच आलं नाही. कामासुरा, तुझ्या बरंच काही अजून लक्षात आलेलं नाही.
माझं काही चुकलं का? अरे नृत्यगान हे इंद्राचे यश इथे या दैत्य दरबारात नृत्यगान करून तू स्वतःला स्वर्गाधिपती समजतोस की काय? गुरुदेव, क्षमा असावी गुरुदेव. गुरुवर्य, मला मला या दैत्य कुलाचाच नाही तर अखंड ब्रह्मांडाचा स्वामी व्हायचा आहे. रामासुरा, मी तर तुला दैत्य कुलाचा सम्राट म्हणून पाहत होतो, परंतु तू नृत्य गायनाच्या महापाशात धुंद हो इथे गुणगान गात आहेस. त्यामुळे हे स्वर्गलाकीचे राज्य तुला मिळू शकत नाही. त्यामुळे तू इथे दैत्य राज म्हणून होऊ शकत नाही. गुरुदेव, मी काय करावं? जर तुला स्वर्गाचा अधिपती व्हायचा असेल तर या ब्रह्मांडाचा नायक व्हायचा असेल तर हर अरण्यात जाऊन महादेवांची तपश्चर्या कर. महादेव प्रसन्न होतात, इच्छित वरदान मागून घे. गुरुदेव, तुम्ही सांगितलेला हा मार्ग, तो मार्ग मी पत्करला आहे आणि मी धन्य झालो आहे, मी पावन झालो आहे. गुरुदेव, मग आता विलंब कशाला? आता या क्षणाला घोर अरण्यात जाऊन पंचाक्षरी मंत्राने गुरु महादेवांचा पंचाक्षरी मंत्राने अन्न पाणी वर्ज करून त्यांच्या तपश्चर्याला सुरुवात करून त्यांना प्रसन्न करून घेतो. मला फक्त आज्ञा द्या. रामासुरा, जा. माझा आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहे. शुभम भवतु. दैत्य कुलगुरू शुक्राचार्यांच्या उद्देशानं त्यांच्या आज्ञेचे पालन करून दैत्यराज कामासूर वर्षानुवर्षे शंभू महादेवांची तपस्या करत आहे. तीच ही वेळ, तीच ही घटिका. तुझ्या या कठोर भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. हे शंभू महादेवा, कैलासी राणा शिवचंद्र मोळी, तुझा वीण शंभो मज कोण तारी. हे देवा, तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो आहे, मी पावन झालो आहे. बोल वत्सा, तुझी काय इच्छा आहे? तुझ्या तप सामर्थ्याने हे सारे त्रिगुण कसे टळू लागले आहे? महादेवा, अन्न पाणी वर्ज करून पंचाक्षरी मंत्राने आपला जप करीत होतो,
म्हणून म्हणतो, देवा मला मला दुसरं काही नकोय. या त्रैलोक्यावर जशी तुझी कृपा दृष्टी आहे तशी माझ्यावरही असू दे आणि मला सर्वत्र विजय मिळून दे आणि मला मृत्यूवरही विजय प्राप्त करायचा आहे असं वरदान द्या प्रभो, असं वरदान द्या. वत्सा, तुझे हे मागणे अनाठायी आहे. तू ब्रह्मांडाचा स्वामी होशील, परंतु मृत्यूवर विजय होणे हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. म्हणून तुला मी असा वर देतो की तू नेहमीच इंद्रियावर विजय मिळवशील. त्यामुळे तुला कोणीही पराजित करू शकणार नाही. तथास्तु. म्हणजेच अमर, मी अमर झालोय. शंभू महादेवाच्या कृपा आशीर्वादानं हा कामासूर या अखंड त्रिगंडाचा स्वामी झालाय. सप्त इंद्रियांचा स्वामी. म्हणजेच हे देवादिदेवा महादेवा, खरोखरच या तुझ्या वरदानानं आज माझं मन भरून आलंय. आज मी हा त्रैलोक्याचा अधीश्वर झालोय. हे देवादिदेवा महादेवा, म्हणजेच ज्याच्या ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातूर बनवतो. मग त्याला भय राहत नाही की लज्जा. कामातुरम ना भय ना लज्जा. म्हणूनच हा कामासूर. नारायण नारायण ब्रह्मपुत्र मी नाव नारायण. देवा रूप तुझे मी पाहिले. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण. देवा रूप तुझे मी पाहिले. धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले. धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण. रूप तुझे मी पाहिले. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण. रूप तुझे मी पाहिले. धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले. धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण. रूप तुझे मी पाहिले. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण. रूप तुझे मी पाहिले. धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले. धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले. नारायण नारायण नारायण. हे नारदा, प्रत्यक्ष महादेवांचं वरदान प्राप्त झालेल्या कामासुराचे दर्शन घडले. नारायण नारायण. हे नारदा, मी ह्या ब्रह्मांडाचा स्वामी झालोय. अरे कामासुरा, ब्रह्मांडाचा स्वामी केव्हा? जेव्हा तू देवांना पराभूत करशील तेव्हा. जेव्हा नुकत्याच वळगना करून या ब्रह्मांडाचा स्वामी होता येणार नाही. नारायण. नारदा, अरे देवादिदेव महादेवांचे शब्द आहेत ते कधीच खोटे ठरणार नाही आणि हे लक्षात ठेव. नारायण नारायण. अरे जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग उडाला.
भले तुला महादेवांचं वरदान प्राप्त असेल, परंतु देवराज इंद्राला पराभव केल्याशिवाय आणि ज्याने तुझ्या मातेचे म्हणजे सती वृंदेचे शिर भ्रष्ट केले त्या नारायणाला शिक्षा केल्याशिवाय तू ब्रह्मांडाचा स्वामी होऊ शकत नाही कामासूर. नारायण नारायण. ही काय नारदा, तू सांगितल्याप्रमाणे अमरावतीचा 33 कोटी देवांचा राजा इंद्र आणि या कपटी आणि खाटकी विष्णूला फणफणत आणून गुरुचरणाशी अर्पण करीन, तेव्हाच या दैत्य पदाचा स्वीकार करेन. म्हणून ज्याच्या ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातून बनवतो. मग त्याला भय राहत नाही की लज्जा कामातुरम ना भय ना लज्जा. म्हणून म्हणतो नारदा, पिता जालंधराने पाहिलेले स्वप्न हा कामातून पूर्ण करणार आणि ब्रह्मदेवाने निर्मिलेले हे विश्व नष्ट करून या दैत्य कुलाचा नर्चित करणार आहे मी. म्हणून म्हणतो नारदा, तू सांगितल्याप्रमाणे प्रथम स्वारी त्या अमरावतीवर. हे देवेंद्र सावध रहा. नारायण नारायण. हा कामासूर तर जिद्दीला पेटला आहे. आता ही बातमी इंद्रदेवांच्या दरबारी जाऊन सांगितली पाहिजे. नारायण नारायण. माती सांगे कुंभाराला, माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविसी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाची. तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाची. मागी सांगे कुंभाराला, मागी सांगे कुंभाराला, पायी मज तुडविसी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाची. तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाची. सुरवलीने पेटलेला कामासूर दैत्य स्वतः रक्षण करणार. 33 कोटी देवतांचा राजा हा देवेंद्र. माझी प्रजा, ही माझी प्रजा सुखी समाधानी आहे. परंतु महादेवाने जालिंदराचा वध केला
तेव्हापासून या स्वर्गावरील सारे संकट टळले. हो, तेव्हापासून या स्वर्गाचा आनंद उपभोगीत आहे. नारायण 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 नारदाची स्वारी चाली तालावरी. नारदाची स्वारी चाली तालावरी. निगुरी चालली हो इंद्राच्या दरबारी. निगुरी चालली हो इंद्राच्या दरबारी. नारदाची स्वारी चाले तालावरी. नारदाची स्वारी चाले तालावरी. निगुरी चालली हो इंद्राच्या दरबारी. निगुरी चालली हो इंद्राच्या दरबारी. नारायण नारायण नारायण. स्वर्गाधिपती देवराज इंद्र यांना या ब्रह्मपुत्र नारद मुनीचा साष्टांग दंडवत प्रणाम. आशीर्वाद आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, आज विशेष प्रयोजन. देवराज, आपल्याला तर ज्ञातच आहे, महादेवांच्या वरामुळे उन्मत्त झालेला कामासूर आता स्वर्गनगरीवर चाल करून येत आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, कामासूर कोण आहे हा कामासूर? नारायण नारायण. देवराज, सती वृंदेचा पुत्र कामासूर जो विष्णूचा अंश आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, तुम्ही मुलीच काळजी करू नका. मी माझ्या शस्त्राने त्यास यमलोकी पाठवून देईल. नारायण नारायण. परंतु देवराज, तुम्ही सुद्धा सावध राहा. येतो आम्ही, आज्ञा असावी. नारायण नारायण. तव नामाच्या जपता माला. तव नामाच्या जपता माला. धन्य जगी झाले. धन्य जगी झाले. मुकिया नाम प्रभुची गाजली. मुकिया नाम प्रभुची गाजली. ज्याच्या ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातूर बनवतो. मग त्याला भय राहत नाही की लज्जा. म्हणून कामातुरम ना भय न लज्जा. हे देवेंद्र, तुझी ही अमरावती माझ्या स्वाधीन कर आणि तू निघून जा. हे इंद्रपद, स्वर्गाची शाळा आहे. ती तुझ्या सारखाच्या हाती सजासजी मिळणार नाही. त्यासाठी तुला
त्या देवेंद्राशी युद्ध करावं लागेल. देवेंद्र अरे युद्ध करण्यासाठी आणि तुम्हा देवतांना एकेकाला अद्दल भरवण्यासाठी या कामासुरानं वरदान मिळवलंय. कारण देवेंद्र अरे तुला तुझे हे सिंहासन वाचवण्यासाठी कुणाची ना कुणाची तरी मदत घ्यावीच लागते. कामासुरा हा देवेंद्र कश्यप ऋषी आणि आदित्य मातेचा पुत्र आहे. चार ऋषी सृष्टी निर्माण करण्यात ब्रह्मदेवास मोलाचे सहकार्य केले. ती सृष्टी तुझ्यासारख्या असुरांच्या हाती देऊन मला ती मातीमोल करायची नाही. म्हणे मला मातीमोल करायची नाही. अरे ही सारी सृष्टी मातीमोल करून ब्रह्मदेवानं विश्व लिहिले हे निर्माण केलेले हे विश्व ते नष्ट करून दैत्य कुलाचं पुनर्जीवन करायचं आहे मला. कारण हे देवेंद्र हे मी सप्त विकारांचा राजा आहे हे तुला माहित नाही. याची तुला प्रचिती म्हणून तुझ्या अंगावर शस्त्रछेद उत्पन्न झाले होते. ज्या वेळेस तू अहिल्याला भोगले होतेस त्यावेळेस तुझ्या अंगावर शस्त्रछेद उत्पन्न होऊन तू वृषांतरहित राहिलास. त्याच्याच परिणाम कामासुरा मी अजून भोगत आहे. त्याचेच परिणाम म्हणून हा कामासुर आज तुम्हा देवतांना सोडणार नाही. कारण या साऱ्या ब्रह्मांडाचा राजा होणे हे स्वप्न आहे, हे वरदान आहे आणि ते मी घडवणारच. चाल स्वीकार अजून तुला या कामासुराची प्रचिती यायची बाकीच आहे. कारण अरे हा सप्त विकारांचा राजा हे देवादिदेव महादेवांचे शब्द आहे आणि ते कधीच निष्फळ होणार नाही. म्हणून म्हणतो या अखंड सृष्टीचा ब्रह्मांड हे जिंकण्यासाठी तुम्हा देवतांना मग 33 कोटी देव त्याने मिळून या कामासुरावर प्रहार केला तरी त्याचा त्याला काहीच फरक पडणार नाही. म्हणून म्हणतो चल आज याच रणमैदानामध्ये याच रणांगणामध्ये प्रचिती ठरवून आणणार आहे कामासुर. चल स्वीकार रणांगण. देवेंद्र चमत्कार ह्या कामासुराचा. अरे
यांना उदासीत बाळगलेलं स्वप्न अखंड त्रिखंडाचा स्वामी व्हायचंय, तेव्हा तुम्ही देवतांनी कितीही नीच कृत्य केलं मला माहित आहे. अरे माझ्या प्रिय आईच्या सुरासाठी हा पेटलेला वनवा हा कामासूर शांत बसणार नाही. ए देवेंद्रा, तुला तुझं हे सिंहासन आणि तुला वाचवण्यासाठी कुणाची तरी कुणाची मदत घ्यावीच लागते. मग आता पाहतोच कोण तुझ्या मदतीला येतो ते. वा, म्हणजे या देवतांनी साऱ्या सृष्टीचा काया पालट केला. त्यामध्ये त्या हरामखोरांनी मातेचा छळ वाद मांडला, या विश्वाला भ्रष्ट केलं. नादान नाही, ते कदापि शक्य होणार नाही तुम्हाला. कारण देवेंद्र, अरे तुझी ही अमरावती जिंकून आज हा कामासूर या त्रिखंडाचा स्वामी झाला. म्हणजेच ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातून बनवतो. मग त्याला भय राहत नाही की लज्जा. कामातुरम ना भय ना लज्जा, म्हणूनच या विश्वाचा हा अधीश्वर भक्त कामातुर. दीन
शेषाधीश्वरा, हे कमल नयना, हे जनार्दना, या ब्रह्मपुत्र नारद मुनीचा साष्टांग दंडवत प्रणाम. माते तुलाही या नारदाचा साष्टांग दंडवत प्रणाम. आणि मंगलमय असा आशीर्वाद आहे. नारायण नारायण देवर्षी, या क्षीरसागरी येण्याचे प्रयोजन नारायण नारायण. प्रभू, आपण तर सर्व ज्ञात आहात. महादेवांच्या वरामुळे उन्मत्त झालेला कामासूर तो त्याने भूलोक पाताळलोक जिंकले आहे आणि तुमची वैकुंठ नगरी जिंकून हे त्रिभुवन अंकित करण्याचा त्याचा मानस आहे. नारायण नारायण. देवर्षी, तुम्ही त्याची मुलीच काळजी करू नका. त्या कामासुरचा बंदोबस्त मी बरोबर करतो. नारायण नारायण. प्रभू, आपल्याविषयी काळजी वाटली म्हणून मी आपणास सावध करण्यासाठी आलो होतो. येतो मी, आज्ञा असावी. नारायण नारायण. कामासुर मातेला गर्वाने पेटला, झाला लाल दावी देवांना शक्तीचे बाण. हो दावी देवांना शक्तीचे बाण. कामासुर मातेला गर्वाने पेटला, कामासुर मातेला गर्वाने पेटला, झाला लाल दावी देवांना शक्तीचे बाण. दावी देवांना शक्तीचे बाण. त्या इंद्राची स्वर्ग नगरी जिंकली. आता या वैकुंठ नगरीवर स्वारी. जर का ती वैकुंठ नगरी माझी झाली की 33 कोटी देवांचं नामहरण झालं म्हणून समजायचं. कामातुरम ना भय ना लज्जा म्हणूनच कामातुर. हे विष्णुदेवा, अरे तुझी ही वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन कर आणि इथून निघून जा. कामासुरा, अरे तू तर माझा जवळ आहे आणि तुला भिण्याचे कोणतेच कारण नाही. हे विष्णुदेवा, खबरदार खबरदार. जर माशाची नाटक जोडण्याचा प्रयत्न केला तर राम करून. अरे माझ्या पित्याचा छळ कपटाने तुम्ही वध केला, त्यासाठी तुम्ही हीच कृत्य केलं आणि माझ्या प्रिय आईचं सतीत्व भंग केलंस. हे विष्णुदेवा, अरे त्या सुराचा बदला घ्यायचाय मला. जेव्हा जेव्हा धर्म संकटात सापडतो तेव्हा पृथ्वीवर पापात वाढ होते. तेव्हा मी पृथ्वीवर अवतार घेऊन पृथ्वीचे रक्षण करतो. या ब्रह्मांडाचे, या विश्वाचे रक्षण करते, निर्माण करते, पालन करते तुम्हीच नादान. माझ्या प्रिय आईच्या सुराचा
तू अरे तू तिथं सील भ्रष्ट केलंस. अरे का शोभत का तुला हे? कारण जालंधर अनेक अत्याचार करून या पृथ्वीला द्रष्टवून सोडवते. प्रत्यक्ष पार्वतीवर वासनामय नजर केल्यावर महादेवांच्या साह्यासाठी मला त्या विद्येने सतीत्व भंग करावे लागले. पण त्या मातेचा विचार केला गेला नाही. म्हणूनच माझ्या सर्वांगाचा पेट होतो. अंगामध्ये आगीचा वनवा बनतोय. तो शांत कोण करणार? तो शांत फक्त मीच करणार आहे. तुम्हाला अक्कल घालून आणि शिवशंभूच्या आशीर्वादानं. म्हणून म्हणतोय हे नारायणा. अरे कसला नारायण तू? नारायण मांडण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीस तू. कामाग्रा जे स्वप्न कधीच पूर्ण होणार आहे. कारण इच्छा करून कार्य सिद्धी जात नाही. त्यासाठी परिश्रम सुद्धा करावे लागतात. अरे प्रयत्नांची पराकाष्ठा करूनच हे वरदान मिळवलंय. चल तुझ्या बाहुबलात असेल हिंमत तर स्वीकार रणांगण. कामासुरा या पृथ्वीच्या रक्षणासाठी तुझा शेषत मनात करावे. अरे रणांगण स्वीकार रणांगण. या विश्वाचा निर्माण करता राम खोराडो स्वतःचा जीव वाचवायला येत नाही. आणि म्हणे विलक्षण करता हे विष्णुदेवा. अरे वृंदा माता तुझीच निस्सीम भक्त होती ना. मग तिचं का रक्षण केलं नाहीस तू? का? अरे का तिचा छानवात मारलात तुम्ही? राम खोराडो नाही. या देवांना अद्दल घडवण्यासाठी या विश्वाच्या ठिणग्या शिंगवण्याला तरी चालतील. मला त्याची पर्वा नाही. विष्णुदेवा अरे पाहूया आता तुला कोण वाचवायला येतो ते. संभाळ माझा प्रहार. आता या विश्वाचा आधीश्वर फक्त हा कामासुर. कारण 33 कोटी देवांचा राजा इंद्र त्याची ती स्वर्ग नगरी नटलेली सजलेली माझी झाली. आणि त्या विष्णूची वैकुंठ नगरी माझी झाली. म्हणजेच ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातुर बनवतो. मग त्याला भय राहत नाही, लज्जा. म्हणूनच कामातुरम ना भय ना लज्जा. या विश्वाचा अधीश्वर फक्त हा कामातुर. Thank you.
देव हो, आज सर्व देव माझ्या या कैलासावरती असं झालंय तरी काय, आणि आपण घाबरलेले का? महादेव आपल्या भोळेपणाचा फायदा घेत त्या तो कामासूर आम्हा देवतांना टोईजड झाला आहे. माझा भक्त कामासूर त्याने काय केलंय? माझे तुमच्याच वरामुळे अमर झाले कामासुराने सर्वच हात मजला आहे. त्याने इंद्रदेवाचे स्वर्ग जिंकून माझे वैकुंठ सुद्धा जिंकले आणि ब्रह्मदेवाचे सत्यलोक जिंकून आता तो कैलास पर्वतावर आक्रमण म्हणून येत आहे. त्या ब्रह्मांडाच्या लालसेने अल्लाह झालेला तो कामासूर आपल्यावर सुद्धा आक्रमण करायला मागे पुढे पाहणार नाही महादेव. पण देव हो, मी काय करावं अशी आपली इच्छा आहे. महादेव आपल्या वरदानानं तो या ब्रह्मांडाचा स्वामी होत आहे, परंतु आम्ही निर्माण केलेले हे विश्वाचा अंत होताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे. महादेव या कामासुरापासून या सृष्टीचं रक्षण करा, या सृष्टीचं रक्षण करा. ब्रह्मदेव आपण जाणतात की जो भक्त आपली कठोर तपश्चर्या करतो त्याला वरदान हे द्यावेच लागते. त्यामुळे कामासुराने आरंभलेल्या या दुष्कृत्याला मी काही करू शकत नाही. महादेव मग आपण गप्प राहायचं त्या कामासुराच्या दुष्कृत्याला डोळे झाकून राहायचं की काय? महादेव बोला, महादेव बोला. देवेंद्रा इंद्रिय विजय प्राप्तीच्या वरामुळे त्याला कोणीही पराभूत करू शकणार नाही. ऋषी मुद्दळ यांनी सांगितल्याप्रमाणे माझा पुत्र श्री गणेश याची तुम्ही आराधना करा, तोच तुम्हाला योग्य तो मार्ग देईल. ठीक आहे महादेव, आम्ही भक्तिभावाने गणरायाची आराधना करतो. देव हो, आपण गणरायाची आराधना करायला हवं. या चालू असलेल्या बहुरंगी नमनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या रसिक प्रेक्षकातून आलेलं काही पारितोषिक कुमारी सेजल कांबळे राहणार नारसिंगे रत्नागिरी यांच्याकडून 101चं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. तर यांनी श्री भैरवनाथ नाट्य नमन मंडळ मौजे रानपाट तालुका जिल्हा रत्नागिरी सतशिरोणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. देव हो, आपण महादेवानी सांगितल्याप्रमाणे श्री गणरायाची आराधना करूया. ओम गण गणपते नमः. 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 देव तुम्ही माझ्या आराधना का करत आहात? मी तुमच्या कठोर भक्तीवर प्रसन्न झालोय. हे गौरी पुत्र गणराया, तुला माझे नमन. हे शिवसुता गणरायका, तुला आम्ही दैवत शरण आलो. बोला देवराजेंद्र, सर्व देवांचे माझ्यापाशी कोणते मागणे आहे? महादेवाच्या वरामुळे
उन्मत्त झाले कामासुने सर्व हात वाजवून ऋषी मुनी साधू संत यांचा अवंशल मांडलेला आहे. इंद्रिय वश करता येत असल्यामुळे समस्त सृष्टीतील प्राणीजीवांना काम विकाराने मारून टाकले आहे. त्यामुळे समस्त पृथ्वी विनाशाकडे चालली आहे. प्रभू गणराया, त्याच्यासाठी उपाय तुम्हीच सुचवावा आणि विघ्न हरता येईना सार्थ करा. गणराया, सार्थ करा. देव हो, तुम्ही निश्चिंतपणे सोगरी जा. त्या कामासुराला खूपच गर्व लागला आहे. मी विकट रूप धारण करून त्याचे गर्वहरण करतो आणि सर्वांना चिंतामुक्त करतो. तथास्तु. दैत्यराज कामासूर आणि श्री विकट गणेशाचा रणसंग्राम. दैत्यराज कामासूर, विकट गणेशाचा रणसंग्राम. हे महापती महेश्वरा, हे भोळेनाथा, मला बळ दे, मला शक्ती दे या विश्वाचा संहार करण्याचे. हे नीलकंठा, हे विश्वविधात्या महेश्वरा, मला शक्ती दे, मन दे, बुद्धी दे. फक्त या विश्वाचं रक्षण करण्यासाठी, कारण तू दिलेल्या वरदानानं या सृष्टीचा काया पालट केलाय. या हरामखोरांना नामशेष केलाय आणि या विश्वाचा अधीश्वर झालोय. आता फक्त ही सारी तुझीच करुणा, म्हणूनच तुझा पुत्र तू उभा टाकला आहे माझ्या समोर. पण हे माझं हे ब्रह्मांडाचं स्वप्न खोटे तर ठरणार नाही ना? नाही, ते कदापि शक्य नाही. हे महादेवा, तुझा हा निस्सीम भक्त तुला ओरडून सांगतोय. मग त्यासाठी तुझ्या पुत्राचा वध करून या विश्वाचं वरदान आणि माझं वरदान हे सिद्ध करण्यासाठी हा कामासूर सामोरा जाणार आहे. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन, परंतु तुझे हे वरदान कधीच खोटे ठरणार नाही. कामासुराच्या वधासाठी, कामासुराचे घरवारण करण्यासाठी मयुरावर आरूढ होऊन श्री बाळ गणेशाचं आगमन झालं. आपण पाहताय दैत्यराज कामासूर आणि बाळ गणेशाचा रणसंग्राम. कोण आहे तो विकट? हे बालका, तू कोणत्याही रूपाने ये. अरे नाना रूपाने, नाना अवतार धारण केलेस तरी ते या मातीत घडून टाके आणि या पाय तरी तुला चिरडून टाके. हे कामासुरा, तुझा गर्व जवळ रूप आणि मला शरण आहे आणि अतिरोगी निघून जा. यातच तुझे बरं आहे. हे विकटा, अरे त्याच्या गणगणाट आश्चर्य हे सारे चराचर थरथर कापू लागते. त्याला तू निमूटपणे शरण यायला सांगतोस? अरे मला सांगतोस, या काम विधानाला सांगतोस? आज खरोखरच या कामासुराची तुला जर भीती वाटत असेल ना, तर तू तिथून माघारी जा. तुला भय देतो. हे कामासुरा, आज मी तुझ्या कोणत्याच नावाला बसणार नाही, कारण तुझा अंत हा माझ्यापासून होणार आहे.
हे कुणाचा अंत कुणाच्या हातून होणार आहे याची भीती या कामासुराला नाही. कारण हा सप्त विकारांचा राजा आहे, इंद्रियांचा राजा आहे. ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातूर बनवतो. मग त्याला भय राहत नाही की लज्जा. म्हणूनच कामातुरम ना भय ना लज्जा. अरे विकटा, लहान तोडी मोठा घास घेतोय याचा विचार करावा लागेल. जर का तुझ्या भाऊबलात हिंमत असेल तर स्वीकार कोण आहे हा नाही या काम विकाराला नष्ट करतोय. नाही ते कदापि शक्य नाही. या विश्वाचा अधीश्वर फक्त कामात. हे विकटा नाही, तू माझा पराभव करू शकत नाही. कारण मी अश्रावर आहे. मी अजिंक्य आहे. सारी शक्ती कोणाला लावली पण नाही या 33 कोटी देवांपैकी हा अलिप्त असणारा हा विकट आहे. तरी बोल विकटा. अरे माझ्या हाता पायातील अवसान करून पडले. माझ्या सर्वांगाचा पेट होतोय. काय म्हणावं या शक्तीला. का देवतांनो, अरे का असा तुम्ही हा प्रतिकाराचा केवळ वाढा प्रयत्न करत आहात. कामासुरा, पिताश्रींनी दिलेल्या इंद्रिय विजय प्राप्तीच्या वरामध्ये तू अजिंक्य करत आहेस. परंतु असा गर्व करू नकोस. माता मोहिनीने दिलेली ही पुष्पमाला तुझ्या या इंद्रियांना वश करू शकेल. कामासुरा वश करू शकेल. काय विकटा. अरे ही माळ अरे माझं काय करू शकेल. विकटा, ही माळ घे आणि जा. एका कुमारिकेच्या गळ्यात घालून तू विवाहबद्ध हो. ही माळ माझं काय करू शकेल. पण विकटा, पण ही माळ का अरे का असे अडकून पडते. विकटा, ही माळ माझं काय करू शकत. माझ्या सर्वांगाला जाळून काढते. कोण आहे. माझ्या सर्वांगाचा छेद करणारी ही माळ. विकटा नाही. अरे पण हा भास आहे की आभास. ही माळ नाही
देवी देव, दानव मानव, राजे महाराजे, ऋषी मुनी, साधू संत कोणीही उरला नाही. या कामासुरापुढे नमले, वाकले, पण हा विकट म्हणजे नाही. माझा सर्वांग अरे पोळून वाचून जात रे विकटा, विकटा. अरे काय आहे खरोखर ए विकटा? अरे हा भास आहे की आभास? नाही, मला काहीच कळत नाही विकटा. खरंच आज तुझं या निद्रा छातीच्या कामात सुरानं फक्त कौतुक, केवळ कौतुक केलंय विकटा. खरोखरच हा कामासूर आज तुला शरण आलाय. मला क्षमा कर आणि विकटा आपल्या पायाचा दास बनवून मला सद्बुद्धीचे वरदान दे प्रभू, सद्बुद्धीचे वरदान दे. जय गणेशाचा, जय असो, जय गणेशाचा.